पवित्र 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 अतिपवित्र सर्वसमर्थ जिवंत देवा, प्रभूंच्या प्रभू, सर्वसमर्थ अनुग्रहकारी आणि कृपाळू परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण जिवंत परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो की आजची एक सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनामध्ये जोडलीस आणि या समयामध्ये जिवंत दैवा, जे वचन तो आज आम्हाला प्रत्येकांना तू देत आहे, तुझं वचन आम्हाला प्रत्येकांना समजणार मन, अंतकरण, बुद्धी, तुझी कृपा, दया तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर. प्रत्येक प्रकारचं अडखळण, विघटन परमेश्वरा तो दूर कर. प्रत्येकांच्या अंतकरणाचा, मनाचा, विचाराचा, शरीराचा ताबा तू घे आणि परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकांसाठी आजचं वचन आशीर्वादाचं कारण तो होऊ दे. आम्ही प्रत्येक जण प्रभूजी तुला समर्पित होतो. सर्व आदर, महिमा, गौरव प्रभू राजा केवळ तुला देतो, येशूच्या नावात, आमेन आमेन. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वजण हालेलुया हालेलुया. शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर प्रदान करो. की आजच्या या दिनी प्रभूच्या पवित्र भवनामध्ये आम्ही आलेलो असताना आज अशा एका विषयाला, अशा एका भागाला आम्ही अभ्यासणार आहोत की पवित्र शास्त्रातील हे वचन आम्हाला आत्मिक आमच्या जीवनाला प्रज्वलित करणार आहे. पवित्र शास्त्रातील प्रत्येक जे वचन आहेत ती प्रत्येक वचन महत्वाची आहे. ती प्रत्येक वचन आम्हाला काहीतरी विशेष गोष्टी शिकवतात. हालेलुया. आम्हाला बऱ्याच वेळेस वाटतं की ही वचनं का वर लिहिण्यात आली, याची आवश्यकता इतकी होती का? परंतु पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन फार महत्वाची आहे आणि म्हणून आज या ठिकाणामध्ये आम्ही एक वचन वाचूया. जुन्या करारामध्ये निर्गमाचं पुस्तक, याचा अध्याय 25 आणि वचन 37. एक्सोडस चॅप्टर 25 वर्स 37. निर्गम 25 वचन 37. आणि त्याच्यासाठी 7 दिवे करून दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला त्याचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याच्यावर ठेवावे. 25 आणि वचन 27 मध्ये. या कड्या पाळीच्या 37 वचन. आणि त्याच्यासाठी 7 दिवे करून दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला त्याचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याच्यावर ठेवावे. आमेन. दैबाप करू हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी आशीर्वादित करू. निर्गमाचं पुस्तक अध्याय 25 आणि वचन 37 मध्ये या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सोन्याचा दीपवृक्ष या आशाखाली लिहिलेले हे वचन आहेत. हालेलुया. सर्वजण हालेलुया हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहात? नक्की. मी विनंती करेल की सर्वजण समोर या प्लीज. जागा आहे, या. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातील या भागात आम्हाला पाहायला मिळतं की मोशेला परमेश्वराने 5 ग्रंथ दिले. पंचग्रंथ त्याला म्हटलं जातं. आणि या 5 ग्रंथामध्ये अनेक अशा गोष्टी परमेश्वराने मोशेला दिल्या, शिकवल्या, सांगितल्या की ज्या त्यांच्यासाठी विधी झाल्या, ज्या त्यांच्यासाठी नियम झाले, ज्या गोष्टी त्यांच्यासाठी परमेश्वराचं नियम आणि त्या आज्ञा झाल्या आणि त्यानुसार यहुदी असेल, इस्रायली लोक असेल, त्यांच्यासाठी हा नियम असताना या ठिकाणामध्ये पवित्र जे मंदिर आहे त्यामध्ये किंवा जे निवास मंडप आहे त्यामध्ये हा जो दीपवृक्ष आहे, सोन्याचा दीपवृक्ष, या संबंधीने ही आज्ञा परमेश्वराने मोशेला दिली आणि त्या ठिकाणामध्ये त्याची मांडणी, त्याची रचना कशी असावी, या सगळ्या गोष्टी परमेश्वराने सांगितल्या. हालेलुया हालेलुया. सो आम्ही पाहिलं की गेल्या
महिन्यामध्ये आपण एक विषय आपण अभ्यासला होता की परमेश्वराने पर्टिक्युलर काम करण्यासाठी पर्टिक्युलर लोकांची नियुक्ती परमेश्वराने केली होती. हालेलुया. आणि त्या लोकांना ती जबाबदारी परमेश्वराने दिलेली असताना त्या लोकांना ते ज्ञान, त्याची बुद्धी, त्याचं सामर्थ्य परमेश्वराने त्यांना दिलं आणि प्रत्येक एक गोष्ट जशी पाहिजे तशीच पाहिजे. हालेलुया. मोशेला सगळ्या गोष्टी परमेश्वराने दाखवल्या आणि मोशेने त्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या. त्या गोष्टी मोशेला समजून आल्या की परमेश्वराला जे पाहिजे ना तर या गोष्टी तशाच पाहिजे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जास्त कुठली गोष्ट करता कामा नाही. आणि या सगळ्या गोष्टी परमेश्वराने मोशेला सांगितल्यानंतर आम्ही पाहतो की या निर्गमाच्या पुस्तकामध्ये असेल, निर्गम असेल, गणना असेल, लेवी असेल, अनुवाद असेल, या पुस्तकांमध्ये नियम देण्यात आलेले आहेत, या पुस्तकामध्ये रचना देण्यात आलेली आहे. आणि याच पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की जो इस्रायल लोकांसाठी कोणते कोणते त्यांनी सण पाळायचे, कोणत्या कोणत्या गोष्टी कोणत्या वेळात करायच्या, या सगळ्या गोष्टी या ठिकाणामध्ये दिल्यात. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये मी पाहतो की साक्षीचा कोश आहे, समक्षतेच्या भाकरीचा मेज आहे आणि त्यानंतर सोन्याचा दीपवृक्ष आहे. त्याच्यानंतर अध्याय 26 मध्ये निवास मंडप देण्यात आलेला आहे. काय आहे? निवास मंडप. ज्या वेळामध्ये या अध्याय 25च्या वचन 37 मध्ये आम्ही वाचतो की त्याच्यासाठी 7 दिवे करून दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला त्यांचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याच्यावर त्या ठेवावेत. हालेलुया. 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 ज्या वेळामध्ये आम्ही हे सामान्यपणे हे वचन वाचतो आम्हाला काहीच लक्षात येत नाही. हालेलुया. परंतु पुढे जसा मी जाऊ तर या वचनातून काय बोध परमेश्वर आम्हाला करत आहे या गोष्टी आम्हाला पुढे लक्षात येणार आहेत. या ठिकाणामध्ये जो दीप आहे किंवा जो दिवा आहे, जो या ठिकाणामध्ये प्रियानो जो प्रकाश आहे, या संबंधीने आम्हाला ज्योती संबंधीने अनेक वचनं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. जो प्रकाश आहे तो प्रकाश कुठं पडला पाहिजे? पुढे पडला पाहिजे, पुढच्या बाजूला. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं की सोन्याचा हा दीपवृक्ष निर्माण करण्यासंबंधीची रचना दिलेली आहे. कसा निर्माण करायचा आहे, कसं बनवायचंय, कुठं ठेवायचं आहे, आणि या सगळ्या गोष्टी या वचनामध्ये दिलेल्या असताना वचन 36, 37, 38 आणि 40 मध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की त्याची बोंडे व त्याच्या शाखा हे सर्व एकाच अखंड तुकड्यांची असावी. तो संबंध दीपवृक्ष सोन्याचा, शुद्ध सोन्याचा एकाच घडीव तुकडा असावा आणि त्याच्यासाठी 7 दिवे करून दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला त्यांचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याच्यावर ठेवावेत. त्याचे चिमटे आणि त्याच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत. या सर्व उपकरणासहित हा दीपवृक्ष एक किक्कार शुद्ध सोन्याचा करावा. पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे त्या सर्व वस्तू बनवण्याकडे तू लक्ष दे. म्हणजे परमेश्वराने प्रत्येक वस्तू मोशेला दाखवली. कोणत्या ठिकाणामध्ये? कोणत्या ठिकाणामध्ये? हालेलुया. सर्वजण आहेत घरी? हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो परमेश्वराने मोशेला ज्या दीपवृक्षाला असेल किंवा जो कोश असेल किंवा जो साक्षीचा कोश असेल, निवास मंडपाची रचना असेल, प्रत्येक एक बारकावे परमेश्वराने पर्वतावरती दाखवले. हालेलुया. हा जो सियोन पर्वत आहे, या सियोन पर्वतावरती परमेश्वराने प्रत्येक गोष्टीची माहिती मोशेला दिली. हा जो दीपवृक्ष आहे, या दीपवृक्षाबद्दल परमेश्वराने या ठिकाणामध्ये जो दिवा आहे त्या दिव्याची रचना कशी असली पाहिजे, त्याचा प्रकाश पुढे पडेल, प्रकाश पुढे पडेल अशा प्रकारची त्याची रचना करायला सांगितली. त्याच प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की नीतिसूत्रे याचा अध्याय 31 आणि वचन 18 मध्ये
प्रोब चॅप्टर 31 वर्स 18, नीतिसूत्रे 31 आणि वचन 18 वाचा. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते, तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. हालेलुया, हालेलुया. मी विनंती करेल की इथं येऊन जर आम्ही वचन नाही ऐकत तर आमचं येऊन काहीच उपयोगाचं नाहीये. हालेलुया. कारण आम्ही आमच्या उद्योगामध्ये आठवडाभर आहोत. हालेलुया. आणि सर्व आमचं काम आम्ही आठवडाभर करतो, परंतु इथं आल्यानंतर आमचा येण्याचा उद्देश काय आहे? काय उद्देश मला जरा सांगा इथे येण्याचा. अहो मी विचारतोय तुम्हाला, येण्याचा उद्देश काय आहे? माझी आठवण येते याच्यासाठी नाही येत तुम्ही, किंवा मला तुमची आठवण येते म्हणून नाही येत तुम्ही, तर तुम्ही प्रभूच्या भेटेसाठी येता. हालेलुया. प्रभूच्या भेटेसाठी येता, प्रभूचं वचन ऐकण्यासाठी येता. हालेलुया. आणि असं एक मार्गदर्शन मिळावं की त्या मार्गदर्शनाच्या द्वारे तुमच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या वचनाच्या द्वारे मिळाव्यात. आणि जर या आठवड्याभरामध्ये तुम्ही तुमचं काम, तुमचा उद्योग करून जर तुम्ही या दिवशी येऊन जर देवाचं वचन नाही ऐकत तर काय उपयोग आहे? हालेलुया. म्हणून विनंती करेल की आपली मोबाईल फेकून द्या बाजूला, कारण अनेक जण त्या मोबाईलच्या कारणाने नरकाच्या वाटेला आहेत. हालेलुया. सैतान फार धूर्त आहे. हालेलुया. असो, चल. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगत आहे नीतिसूत्रे 31 आणि वचन 18 मध्ये की ती काय करते त्या ठिकाणामध्ये की आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते, तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. कोणा संबंधीने सांगितलं हे वचन? कोणा संबंधीने? सद्गुणी स्त्री. ज्या वेळामध्ये या वचनाला मी वाचतो, अनेक वेळेस आम्हाला वाटतं की हे वचन फक्त महिलांसाठी दिलेलं आहे. राईट? किती जणांना असं वाटतं हे वचन फक्त महिलांसाठी दिलेलं आहे? हा, प्लीज वाटतंय तर हात वरती करा ना. ओके. आणखी गोष्ट मी तुम्हाला सांगेन, हे वचन मंडळीसाठी सुद्धा आहे. हे वचन एका विश्वासणाऱ्यासाठी सुद्धा आहे, फक्त महिलांसाठी नाही. कारण ज्या वेळामध्ये बारकाव्याने तुम्ही हे वचन वाचायला लागाल, एक स्त्री म्हणून किंवा एक मंडळी म्हणून, एक मंडळीचा किंवा विश्वासणारा म्हणून तुम्ही ज्या वेळामध्ये हे वचन वाचायला लागाल, मंडळी कोण आहे? ख्रिस्ताची वधू आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तो वर आहे. या दृष्टिकोनातून हे वचन तुम्ही वाचायला लागाल, त्या वेळामध्ये या वचनातील जे बारकावे ते तुम्हाला लक्षात येईल. हालेलुया. वचन सांगतं वचन 10 मध्ये की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते. पती कोण आहे आणि पत्नी कोण आहे? म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त मंडळीवरती भरोसा करतो की नाही? हालेलुया. अशा पद्धतीने वचन तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला हे वचन समजायला लागते. हालेलुया. सो या वचनात आम्ही पाहतो की तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. मंडळीला ज्या वेळामध्ये परमेश्वराने या वचनातून जी गोष्ट नमूद केलेली आहे की मंडळीच्या ठाई जो दिवा दिलेला आहे, तो दिवा कधी मावलत नाही? रात्रीच्या वेळामध्ये. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही झोपलोय, परंतु जो देवाचं वचन आहे की परमेश्वराचं वचन सांगतं की जो व्यक्ती देवाच्या वचनाचं रात्रंदिवस मनन करतो, कधी त्याला काय म्हणले? धन्य म्हणलेलं आहे. म्हणजे आम्ही झोपलेलो जर असू ना तरी परमेश्वराचं वचन आमच्यामध्ये काम करायला लागतं. त्या वचनाचं मनन आमच्या अंतःकरणामध्ये चालू असतं, ती प्रक्रिया थांबत नाही. हालेलुया. आम्ही झोपतो, आम्हाला वाटतं की आता रात्र झाली, आता सगळी गोष्ट तिथं ठप्प आहे, परंतु पृथ्वीचं काम चालू आहे, फिरण्याचं काम चालू आहे, सूर्याचं काम, जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सातत्याने चालू आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की तिचा दिवा रात्री मालवत नाही. आणखी एक वचन आम्ही वाचूयात, 2 शमूएल
21 अध्याय आणि वचन 17 मध्ये. दुसरे शमूएल 21:17. पण सरुवेचा पुत्र अभिषयाने दाविदाचा बचाव केला, त्या पलिष्ठास त्याने ठार मारले. मग दाविदाच्या लोकांनी त्यास शपथ घालून सांगितले की पुन्हा आपण आम्हाबरोबर लढाईस येऊ नका, इस्रायलचा दीप आपण मालवू नये. पण सरुवेचा पुत्र अभिषयाने दाविदाचा बचाव केला, त्या पलिष्ठास त्याने ठार मारिले. मग दाविदाच्या लोकांनी त्यास शपथ घालून सांगितले की पुन्हा आपण आम्हाबरोबर लढाईस येऊ नका, इस्रायलचा दीप आपण मालवू नये. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की इस्रायली सैन्याने दाविदाला काय म्हणलं की तुम्ही आमच्या बरोबर येऊ नका, इस्रायलचा दीप आपण मालवू नये. एक राजा एका देशासाठी काय आहे? एक दीप समान आहे, एका प्रकाशा समान आहे, एका ज्योती समान आहे की जो दिवा सर्व देशाला मार्गदर्शन करतो, जो दिवा सर्व देशाला प्रकाशित करतो. राजा याच्या समान आहे. हालेलुया. बरोबर आहे. जसं एका घरासाठी प्रियांनो एक दिवा पुरेसा असतो. लाईट गेल्यानंतर आपण एकच मेणबत्ती लावतो जास्त. बरोबर आहे. जास्त लावण्याची गरज नाही. थोडासा जरी प्रकाश असला तरी आम्हाला सगळं स्पष्ट दिसायला लागतं, सगळं समजायला लागतं. त्याच प्रकारे प्रियांनो एक जो मनुष्य आहे, एक जो राजा आहे, त्या राजाच्या संबंधीने मी पाहतो की तो जो राजा आहे त्या राष्ट्रासाठी असेल, देशासाठी असेल, तो त्या देशासाठी, त्या राष्ट्रासाठी प्रकाशासारखा, तो त्या राष्ट्रासाठी मार्गदर्शनासारखा असतो. आणि म्हणून प्रियांनो राजा संबंधीने या सर्व सैन्याने काय म्हणलं राजाला की तुम्ही आमच्या बरोबर येऊ नका, तुम्ही इस्रायलचा दीप आपण मालवू नये. म्हणजे राजाचा त्या ठिकाणामध्ये बचाव झाला होता. हालेलुया. सो आजचा आपला जो विषय आहे तो विषय या ठिकाणामध्ये अशा स्वरूपाचा आहे की प्रकाशित दिवा. हालेलुया. प्रकाशित दिवा, प्रकाशित दीपक किंवा अनेक या ठिकाणामध्ये उपमा देण्यात आलेले प्रकाशित ज्योती किंवा जो प्रकाश आहे या संबंधीने आम्ही या ठिकाणामध्ये वचन पाहणार आहोत. सो पवित्र शास्त्रामध्ये ही वचनं आणलेली आहेत की दीप किंवा दीपक किंवा प्रकाश किंवा ज्योती हे सगळे सारखेच आहेत. एकाच शब्दाला वेगवेगळ्या संबंधीने मांडण्यात आलेला आहे. आणि ज्या वेळामध्ये या वचनाला आम्ही पाहतो तर प्रियांनो आम्हाला लक्षात येईल की या दिव्या संबंधीने, प्रकाशा संबंधीने, दीपका संबंधीने, ज्योती संबंधीने परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं. सो आम्ही या ठिकाणामध्ये पाहूया की परमेश्वराचं वचन या संबंधीने आम्हाला काय सांगत आहे. प्रकाशित दिवा या आशयाखाली या विषया संबंधीने प्रियांनो हे वचन आज आम्ही पाहणार आहोत. नीतिसूत्रे याचा अध्याय 20 आणि वचन 27. प्रोब चॅप्टर 20 वर्स 27. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टीचे निरीक्षण करीतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये शलोमोन राजा जी गोष्ट नमूद करत आहे की शलोमोनाला परमेश्वराने ज्ञान दिलं, बुद्धी दिलं, चातुर्य दिलं. आणि तो शलोमोन या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या वचनातून जी गोष्ट तो लिहितो की मनुष्याचा आत्मा काय, आमच्या ठाई प्रत्येकांच्या ठाई आत्मा आहे. आणि हा आत्मा निघून गेल्यानंतर काय होतं? बरोबर आहे. हालेलुया. ज्या वेळामध्ये आत्मा निघून गेला ते शरीर रिकामी झालं, ते शरीर निर्जीव झालं, त्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही. आणि प्रभूचं वचन सांगतं की मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, आणि तो आपल्या अंतर्यामाच्या सर्व गोष्टीचे निरीक्षण करतो. हालेलुया. परमेश्वराने जो आत्मा दिलेला आहे त्या आत्म्याच्या द्वारे आमच्या आत असलेल्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करण्याचं काम परमेश्वर करत असतो. आपल्याला प्रश्न पडतो की आमच्या प्रत्येक ज्या गोष्टी ते परमेश्वराला कशा कळतात. हालेलुया. हालेलुया. सो आपण अशा तंत्रज्ञानाच्या वेळामध्ये आहोत. काही असे रिसर्च किंवा अशा काही गोष्टी समोर आल्यात आता की आपल्याकडे असलेले जे अँड्रॉइड मोबाईल आहेत, या मोबाईल मध्ये असलेले जे कॅमेरे आहेत ते 24 तास चालू आहेत.
24 तास चालू आहेत. ते आपल्यावरती निगराणी ठेवून आहेत. कुठल्या प्रकारची प्रायव्हसी आपल्या जीवनामध्ये राहिलेली नाहीये. हालेलुया, हालेलुया. अनेक जणांना आश्चर्य वाटते, परंतु ही गोष्ट सत्य आहे. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये मी ही गोष्ट यासाठी सांगतोय की ज्या प्रकारे जो व्यक्ती हजारो किलोमीटर पासून आपल्यापासून दूर आहे, तो सुद्धा आपल्याला पाहतोय, तो सुद्धा आपल्याला सगळ्या हालचालींवरती आपल्या लक्ष आहे. परंतु ज्या मोबाईल आपण पैसा देऊन विकत घेतला, तो मोबाईल आपल्यावरती निगराणी ठेवण्याचं काम करत असताना आपल्या प्रत्येक चुका, आपलं चांगले काम, आपले वाईट काम, प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये टिपल्या जात आहेत. म्हणून आपल्याला जर वाटतं की फक्त मोबाईल चालू केला, ज्या वेळामध्ये त्याच्यामध्ये लाईट लागतो त्याच वेळात मोबाईल चालू झाला, असं नाहीये. हालेलुया. सो आता आपल्याला वाटतं की हा मोबाईल आता बंद आहे, परंतु मुळामध्ये अनेक वेळेस आपल्याला वाटतं की आता त्याच्यावरती लाईट आला म्हणजे तो मोबाईल आता चालू झालाय, परंतु मुळामध्ये तसं नाहीये. ज्या वेळामध्ये हा पूर्ण ब्लँक जरी आहे तरी त्याचा कॅमेरा चालू आहे. हालेलुया. परमेश्वराने जो आत्मा आमच्या ठाई दिलेला आहे, तो आत्मा या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं की तो अंतर्यामीच्या सर्व गोष्टीचे निरीक्षण करतो. अंतःकरणात काय चाललं ना, तर तो अंतःकरणातील गोष्टी आत्मा काय करतो, निरीक्षण करण्याचं काम करतो. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो परमेश्वर अंतःकरण पारखणारा तो देव आहे. हालेलुया. आम्ही इनबिल्ड त्या कॅमेऱ्याने आहोत. इनबिल्ड त्या गोष्टी आमच्यामध्ये आलेल्या आहेत. जसं आम्ही या जगामध्ये आलो ना, त्याच वेळेस त्या गोष्टी आमच्या सोबत आल्या. म्हणून आम्ही मनामध्ये काय विचार करतोय, आमच्या अंतःकरणात कोणत्या गोष्टी आहेत, याची खबर परमेश्वराला कशी जाते, तर हे आहे, ह्या गोष्टी आहेत. हालेलुया. सो हा जो दीप आहे, परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. आणि हा जो मनुष्याचा आत्मा आहे तो अतूट असा आत्मा आहे की जो परमेश्वराचा दीप आहे, तो कधी विझत नाही. आम्हाला वाटेल की आम्ही मरण पावलो म्हणजे तो दीप विझून जाईल, नाही. तो शरीरातून निघून त्या अशा स्थानामध्ये जाणार आहे ज्या ठिकाणामध्ये तो स्थान त्याचं आहे की ज्या ठिकाणामध्ये तो ठेवला जाईल आणि नंतर त्याच्या संबंधीचा हिशोब केला जाईल. हालेलुया. तो आत्मा प्रत्येकांच्या ठाई त्याने दिलेला आहे. तो दीप आहे, तो दीपक आहे, त्याला ज्योती म्हणलेलं आहे, त्याला प्रकाश म्हणलेला आहे. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर आणखी एक वचन मी वाचूया, स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 105 मध्ये. सॅम चॅप्टर 119 वर्ड्स 105, 119, 105. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन आपल्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि मार्गदर्शनासाठी प्रकाशासारखे आहे. सो परमेश्वराचं वचन आमच्यासाठी काय आहे? दिवा आहे. परमेश्वराचं जो प्रकाश आहे तो आमच्यासाठी मार्गदर्शनासाठी आहे. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियानो परमेश्वराचा प्रकाश आहे, त्याच्या वचनाचा प्रकाश आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या मार्गदर्शनाचा प्रकाश आहे, तो व्यक्ती कधीही अडखळत नाही. हालेलुया, हालेलुया. सो अंधार झाल्यानंतर आम्ही फार गडबडून जातो, बरोबर आहे. परंतु घरामध्ये जर प्रकाश असेल तर आम्ही गडबडतो का? नाही. भीती वाटते का? आणि अंधकार असेल तर अनेक विचार यायला लागतात, बरोबर आहे. आणि अंधकाराकडे बऱ्याच वेळेस आम्ही पाहत सुद्धा नाही. रात्रीच्या वेळामध्ये लाईट गेलेली असेल तर आम्हाला फार भीती वाटायला लागते. हालेलुया. त्याच प्रकारे ज्या व्यक्तीच्या ठाई परमेश्वराच्या ज्ञानाचा, त्याच्या वचनाचा प्रकाश नसेल, त्या व्यक्तीचं जीवन सुद्धा अंधकाराने भरलेलं आहे. आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियानो अनेक गोष्टीची भीती सुद्धा राहील. हालेलुया.
म्हणून आम्ही अधिक देवाचं वचन आम्ही वाचावं, वचनाचं मनन करावं, वचनाचं पालन करावं, वचनाचं प्रियानो आम्ही अभ्यास करावा, की म्हणजे जो अज्ञानाचा अंधकार आहे, भीतीचा जो अंधकार आहे तो प्रियानो नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जो स्तोत्र करता आहे तो लिहितो की तुझं वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखं. परमेश्वराचं वचन पावलासाठी काय आहे? दिव्यासारखं आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. ज्या व्यक्तीचं जीवन परमेश्वराच्या मार्गदर्शनाने भरलेलं आहे, ज्या व्यक्तीचं जीवन परमेश्वराच्या वचनाने भरलेलं आहे, त्या व्यक्तीच्या जीवनात कुठल्या प्रकारचा अंधकार राहणार नाही. भीतीचा अंधकार असेल, दडपणाचा अंधकार असेल, अज्ञानाचा अंधकार असेल, या अज्ञानाला परमेश्वर त्याच्या वचनाने दूर करतो, त्याचं जीवन तो प्रकाशित करतो. हालेलुया. म्हणजे प्रकाशाची प्रत्येकांना गरज आहे. सगळे जर ज्ञानी नाही आहे, त्यांना सुद्धा ते ज्ञान देवाच्या वचनाने आलं. हालेलुया, हालेलुया. आम्ही पाहतो की प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञाना अभावी. आणि अनेक जणांना प्रियांनो रेडीमेड ज्ञान पाहिजे. हालेलुया, हालेलुया. रेडीमेड जे मिळतं ते प्रत्येक कसंही घातक आहे. बरोबर आहे. मॅगी सिर्फ 2 मिनिट. बरोबर आहे. किती वेळ लागतो बनवायला? ते म्हणायचे तशी जास्त वेळ लागतो त्याला. बरोबर आहे. परंतु ते रेडीमेड आहे. त्याच्यापासून काही पौष्टिक तत्व शरीराला मिळतात का? नाही. परंतु जर पोळी बनवली, भाजी बनवली, याला 1 तास 2 तास लागतात. बरोबर आहे. आणि त्याच्यातून जे सत्व पाहिजे, जे पौष्टिक गुण पाहिजे, ते सगळे शरीराला मिळतात. ज्याच्यासाठी कष्ट घेतल्या जातं ना, ते कष्ट केलेल्या प्रत्येक गोष्टी आमच्या शरीरासाठी जर चांगल्या आहेत, त्या प्रकारे आम्ही आत्मिकरित्या देवाचं वचन वाचतो, त्याचं मनन करतो, आम्ही त्या वचनाचा प्रियानो अभ्यास करतो, कष्ट आम्ही त्याच्यासाठी घेतो, वचन ऐकण्यासाठी आम्ही कष्ट घेतो, वचन ऐकून घेण्यासाठी आम्ही एकत्रित येतो, या गोष्टीसाठी कष्ट देतो. प्रियानो आम्ही वचन ऐकण्यासाठी आमचा वेळ देतो, या गोष्टीसाठी प्रियानो आम्ही कष्ट घेतो. या कष्ट घेतलेल्या गोष्टी आमच्या आत्मिक जीवनासाठी प्रियानो कारणीभूत ठरतात आणि त्याच्याद्वारे अनेक प्रकारचं मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला द्यायला लागतो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला शिकवतं की परमेश्वराचं वचन आपल्या पावलाकरिता दिवा आणि मार्गदर्शनासाठी प्रकाशासारखं आहे. हालेलुया. आणि आम्ही प्रत्येकाने मग परमेश्वराचं वचन आपल्या जीवनात आम्ही स्वीकारलं पाहिजे की नाही, घेतलं पाहिजे की नाही. म्हणजे ते वचन आम्ही रोज रोज आपल्या अंतःकरणामध्ये आम्ही साठवलं पाहिजे. हालेलुया. आणि जर वचनाची कमतरता असेल तर प्रियानो आम्ही फार काळ आमच्या जीवनामध्ये प्रकाश राहणार नाही. वचनाची कमतरता असेल तर प्रियानो आमच्या जीवनामध्ये फार काळ मार्गदर्शन आम्हाला मिळणार नाही. म्हणून वचनाची गरज प्रत्येकांना आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वराचं वचन कसं आहे? प्रकाशासारखं आहे, दिव्यासारखं आहे. त्यानंतर नीतिसूत्रे याचा अध्याय 6 आणि वचन 23 वाचूयात. प्रोब चॅप्टर 6 वर्स 23. नीतिसूत्रे 6 आणि वचन 23. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. परत एकदा वाचा. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचा वागदंड जीवनाचा मार्ग आहे. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन आम्हाला प्रत्येकांना स्वर्गीय पित्याच्या ज्या आज्ञा आहेत ते आम्हाला आज्ञाधारकपणा शिकवणारं एक दीपक आहे. कारण ज्या घरामध्ये दीपक असतो, ज्या घरामध्ये दिवा असतो, ज्या घरामध्ये लाईट असते, त्या ठिकाणामध्ये पूर्णपणे ते घर प्रकाशित झालेलं असतं. तिथं अंधकार असतो का? अंधकार म्हणजे आज्ञा मोडणं आहे. हालेलुया. परंतु प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे. ती आज्ञा कोणती? परमेश्वराचं वचन आमच्यासाठी काय आहे? दिवा आहे. ती आम्हाला काय शिकवते? शिस्त शिकवते. ते आम्हाला बोधाचं वागदंड आमच्या जीवनामध्ये प्रदान करतं. आम्हाला योग्य ज्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये पालन केल्या पाहिजे, नीतिमत्ता आमच्या जीवनामध्ये देते.
त्याच प्रकारे आम्हाला शिस्त लावते. आत्मिक शिस्त असेल किंवा आम्हाला शारीरिक शिस्त असेल, कौटुंबिक शिस्त असेल, या सगळ्या गोष्टी पियानो देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला मिळते. हालेलुया. त्यानंतर परमेश्वराच्या वचनासंबंधीने मी पाहत आहोत यशया 62 आणि वचन 1 मध्ये. Isaiah chapter 62 verse 1. 62 आणि वचन 1. सियोनीची धार्मिकता उदयप्रभेप्रमाणे फाके, तोवर तिच्या करिता मी मौन धरणार नाही, कारण यरुशलेमेत तारण पेटलेल्या मशालीप्रमाणे दिसे, तोवर तिच्या करिता मला चेन पडणार नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या वचनासंबंधीने जी गोष्ट सांगितलेली की परमेश्वराचं जे तारण आहे ते मशालीप्रमाणे प्रकाशित असतं, ज्वलंत असतं. परमेश्वराचं जे तारण आहे ते थांबणारं नाहीये. हालेलुया. त्याच्याद्वारे पियानो ज्यांना तो प्रकाश दिसला ना ते लोक काय होतात? प्रकाशित होतात. एक मशाल, जशी आम्ही एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवतो, एका मशालीने दुसरी मशाल पेटवली जाते, त्या प्रकारे आम्हाला तारण मिळालं, आम्हाला सुवार्थ कळाली, तर आम्ही शांत नाही बसत, तर आम्ही दुसऱ्यांना सांगतो. हालेलुया. सो त्याच प्रकारे ही तारणाची जी मशाल आहे ती ज्वलंत असते, ती प्रकाशित असते, ती शांत बसत नाही, ती थंड बसत नाही. हालेलुया. त्यानंतर निर्गमाचं पुस्तक अध्याय 30 आणि वचन 7 मध्ये, एक्सोडस चॅप्टर 30 वर्स 7, निर्गम 30 आणि वचन 7 वाचूयात. या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा. रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा. हालेलुया. सो या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की निर्गमाच्या पुस्तकातील अध्याय 30 आणि वचन 7 मध्ये की जो दिवा आहे, जो दीपक आहे, त्याचं काय करायची आहे? तेलवात करायची. हालेलुया. हालेलुया. सो कधी कधी ही गोष्ट आपण अगोदर केली असेल, बरोबर आहे, परंतु यहुदी संस्कृतीमध्ये किंवा यहुदी जे नियम आहेत किंवा मोशेचा जो नियमशास्त्र आहे, या नियमशास्त्रामध्ये जो धूपवेदी आहे या संबंधीने आणि या वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे की अरोन याने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा, रोज सकाळी तो तेलवात करीत तेव्हा हा धूप त्याने जाळावा. म्हणजे त्याला काय करायचं? जो दीपवृक्ष आहे, जो दिव्याचा जो भाग आहे, जो दिवा आहे, त्याला तेल वात करायची. त्याची जी वात आहे जळून जळून काय होते? कमी होते ना, बरोबर आहे. आणि जी वात जळून कमी होते ती चांगला प्रकाश देऊ शकते का? नाही. परंतु जी वात नव्याने रचली जाते किंवा ती वात व्यवस्थित केली जाते त्या वेळामध्ये ती चांगला प्रकाश द्यायला लागते. त्याच प्रकारे आत्मिकरित्या ज्या वेळामध्ये आमची स्वतःची आम्ही तयारी करतो, रोज तयारी करतो, तर आमचं जीवन सुद्धा प्रकाश द्यायला लागतं. हालेलुया. त्यानंतर सफन्याचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 12 मध्ये वाचूयात. सफन्या 1 आणि वचन 12 मध्ये काय म्हणलेलं आहे? त्या समय असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करील व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की परमेश्वर बरे करीत नाहीत व वाईटही करीत नाहीत, त्यांचा मी समाचार घेईल. या ठिकाणामध्ये हा जो दिवा आहे किंवा या ठिकाणची जी मशाल आहे ती कशी आहे? शोध घेणारी मशाल आहे. शोध घेणारा हा दिवा आहे. आणि या वचनामध्ये आम्हाला या वचनातून जी गोष्ट नमूद होते किंवा जी गोष्ट आम्हाला शिकवली जाते की आम्ही उपयोगी पडणारे दीपक बनणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. घरामध्ये दिवा आहे आणि जर तो प्रकाश देणारा नसेल तर तो दिवा काही उपयोगाचा आहे का? हालेलुया. त्याच प्रकारे आमचं आत्मिक जीवन जर इतरांच्या उपयोगाचं पडत नाही तर हे आमचं आत्मिक जीवन सुद्धा काही कामाचं नाही आहे. ओके. सो आता मी मुख्य विषयाकडे येऊयात की आम्हाला दिवा असेल, दीपक असेल किंवा ज्योती असेल किंवा प्रकाश असेल, यातून अनेक वचनं आम्हाला पाहायला मिळाली. एक दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे आणि हा दृष्टांत आपल्याला प्रत्येकांना चांगल्या प्रकारे अवगत आहे आणि तो दृष्टांत आहे 10 कुमारिकांचा. हालेलुया. हा दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने
आपल्या अनुयायांना सांगितला, त्या गोष्टी सांगण्या अगोदर, तो दृष्टांत सांगण्या अगोदर आम्हाला पाहायला मिळतं की आणखी एक गोष्ट आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त याच्या अटक करण्यासंबंधीचा कट रचला जातो आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देणं आणि पुढची कारवाई प्रभू येशू ख्रिस्ताच्या संबंधीने केली जाते. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 10 कुमारिकांचा दृष्टांत सांगितलेला असताना हा दृष्टांत आपल्या प्रत्येकांना माहिती आहे. वाचायचं, वाचूनच घेऊयात. हा, मत्तई याचा अध्याय 25 आणि वचन 1 ते 13 पर्यंत आम्ही वाचूयात. मत्तई 25 वचन 1 ते 13. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. त्याच 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या. कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्याने आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक झाली की पहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकल्याकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला. तेव्हा ज्याची तयारी झाली होती त्या त्यांच्या बरोबर आत लग्नात गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी, आम्हासाठी दार उघडा. त्यांनी उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. या ठिकाणामध्ये मी पाहतो की 10 कुमारींचा हा दृष्टांत 2 गोष्टी या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतात. एक आहे दिवा आणि दुसरं आहे तेल. ख्रिस्ती जीवनातील या 2 गोष्टीतून सज्जतेचं हे प्रतीक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार राहणं या संबंधीचा हा दृष्टांत आहे. बरोबर आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? वर आहे. आणि मंडळी कोण आहे? वधू आहे. सो वधू वरासाठी तयार असली पाहिजे, हीच अपेक्षा या वचनातून दिलेली आहे. हालेलुया. काही ठिकाणामध्ये आम्ही ज्या वेळामध्ये लग्नाला जातो, जो वर असतो तो वर त्या मंडपाच्या दाराशी उभा असतो आणि वधूचं मेकअपच चालू असतं. हालेलुया. कधी कधी असंही बघितलं की वधू ब्युटी पार्लर मध्ये अजून अर्धा तास लागेल. हालेलुया, हालेलुया. मला घेणं नाहीये मेकअप करायचं नाही करायचं, त्याच्याबद्दल मी काहीच सांगत नाही. परंतु तयारीची वेळ अगोदर होती, पत्रिका बनवल्या, त्या वेळामध्ये त्याच्यात वेळ दिलेला आहे की या वेळामध्ये विवाहाचा समय आहे. बरोबर आहे. म्हणजे वधूने काय असलं पाहिजे? तयार असलं पाहिजे. आणि जर ती तयार नाही तर म्हणजे एका व्यक्तीमुळे सर्वजण ताटकळल्या जातात. ठीक आहे, तो विवाह होऊनच जातो, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु प्रभूच्या आगमनाच्या समयामध्ये जी वधू तयार नसेल, जी मंडळी तयार नसेल, अशांना प्रभूचं वचन सांगतं की काय केलं जाईल. प्रभू स्वतः काय म्हणत आहे? मी तुला ओळखीत नाही. खचित सांगतो, मी तुला ओळखत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता विचार करा की ज्या मंडळीने किंवा ज्या वधूने वरासाठी तयारी केली सुरुवातीची, ऐन वेळेला तिची पूर्ण तयारी नाहीये आणि तो वर म्हणतोय की मी तुला ओळखत नाही. हालेलुया. काय फजिती व्हायला पाहिजे. या अध्यायातून, या भागातून, या दृष्टांतातून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काही असे बोध करत आहे. आम्ही अनेक वेळेस या वचनातून ऐकलेले आहे. परंतु आजच्या या वेळामध्ये प्रभू आम्हाला अशा 2 गोष्टी सांगू इच्छित आहे की त्या गोष्टी आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. पहिला महत्वपूर्ण भाग या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की दिव्याचा अर्थ काय आहे. दिवा हे बाहेरील साक्ष आहे. बाहेरील साक्ष आहे की जी सर्व 10 कुमारी यांच्याकडे दिवे होते, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या सर्वांची ओळख की त्या विश्वास अशी त्यांची होते.
त्या सर्वांनी वराची म्हणजे येशूची त्यांनी वाट पाहिली आणि त्यांना माहित होतं की त्यांना काय करायचंय. त्यांना काय करायचं होतं? त्यांना काय करायचं होतं? ओके, आणखी? ओके, आणखी? हा, ओके, आणखी? त्यांना काय करायचं होतं? त्यांना माहिती होतं. वचन सांगतं की त्यांना वराला सामोरं जायचं होतं. हे त्यांचं काम होतं. हालेलुया. काय करायचंय? वराला सामोरं जायचंय. अनेक जण प्रियानो सामोरं जात नाही बरं का. संकट आलेत सामोरं नाही जात, पळून जातात. हालेलुया. संकट असतील, कुठलीही गोष्ट असेल, जीवनातील प्रत्येक गोष्टीला सामोरं जा. प्रभू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही वचनात पाहायला मिळतं की या 10 कुमार्यांना माहिती होतं तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे असेल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यासाठी निघाल्या. हालेलुया. वराला सामोरं त्यांना जायचं होतं. आणि या ज्या 10 आहेत या 10ही पूर्णपणे केपेबल होत्या. म्हणजे ज्या कुमारी आहेत त्या कोणाला दर्शवतात? मंडळ्यांना. मंडळी, बरोबर आहे. म्हणजे मंडळी, प्रत्येक मंडळी जर सज्ज नाहीये, 10च्या 10 ठिकाणामध्ये विश्वासणार आहेत. हालेलुया. 10च्या 10 ठिकाणामध्ये या 10 मंडळी आहेत किंवा 10 कुमारी आहेत, या पूर्णपणे योग्यतेचे आहे, विश्वासणारे योग्यतेचे आहेत. ते कॅपेबल आहेत की ते वराला सामोरे जाऊ शकतात. येशू ख्रिस्ताला सामोरे जाऊ शकतात विश्वासाच्या द्वारे. बरोबर आहे. विश्वास वाचून कोणी त्याला सामोरे जाऊ शकतं का? नाही. म्हणजे विश्वास ही योग्यता आमच्याकडे त्याने दिलेली आहे आणि त्या विश्वासाच्या कारणाने आम्ही त्या येशू ख्रिस्ताला सामोरे जाऊ शकतो. ही पहिली योग्यता आम्हाला मिळाली. या 10 कडे ती योग्यता होती. म्हणजे त्यांच्याकडे दिवे होते. ती योग्यता बाह्य स्वरूपाची त्यांच्याकडे जी योग्यता पाहिजे ती होती. त्याच प्रकारे आम्हाला यातून जो बोध आहे तो बोध या स्वरूपाने आहे. यातून जी शिकवण आम्हाला आहे ती शिकवण या स्वरूपाची की केवळ आपण ख्रिस्ती असल्याचं सांगणं किंवा आपण मंडळीमध्ये प्रार्थनेसाठी चर्चला आम्ही जातो हे सांगणं किंवा इतक्या गोष्टी पुरा आहेत असं नाहीये. हालेलुया. हालेलुया. आपल्याला ख्रिस्ती हे लेबल लागलं, आपण दर रविवारी प्रार्थनेला जातो, इतकी ही गोष्ट पुरी नाहीये. ही बाह्य स्वरूपाची गोष्ट आहे. आणि हे बाह्य रूपानं किंवा समाजात आपण विश्वासू म्हणून ओळखले जाणं ही आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. हालेलुया. 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 परंतु ही अंतिम ध्येय आमच्यासाठी मुळीच नाहीये की आम्ही मंडळीमध्ये जातोय, आम्ही ख्रिस्ती आहोत इतकी ओळख होणं हे आमच्यासाठी अंतिम ध्येय मुळीच नाहीये. परंतु आम्हाला बाह्य स्वरूपाने लोकांनी सुद्धा ओळखलं पाहिजे की आम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहोत. हालेलुया. दिवा लपवला जातो का? काय केलं जातो? थोडं जोरात बोला. तुमच्या घरामध्ये दिवा कुठे ठेवला जातो? मेणबत्ती कुठे ठेवली जाते? डब्याखाली ठेवता का? मग उंच ठिकाणामध्ये. बरोबर आहे. दिवठणीवर जिथं उंच भाग आहे, जिथून सगळ्या घरामध्ये प्रकाश पडेल अशा भागामध्ये तो दिवा ठेवला जातो. मेणबत्ती तिथे लावली जाते. बरोबर आहे. हालेलुया. परंतु काही जणांचे जी दिवे आहेत ते लपून ठेवतात. मी बाहेरून एक आहे आणि आतून एक आहे. हालेलुया. आम्ही स्पष्ट असलो पाहिजे प्रत्येक बाबतीमध्ये. आम्ही ख्रिस्ती आहोत तर ख्रिस्ती आमच्या वागण्यातून, बोलण्यातून, आचरणातून आम्ही ख्रिस्ती दिसलोच पाहिजे. बाह्य स्वरूपाने दिसलोच पाहिजे, याच्यामध्ये दुमत नाहीये. कारण दिवा हा आपलं काम निमूटपणे करतो आणि त्याचं काम तो पूर्णपणे जर करत नसेल तर तो दिवा काहीच उपयोगाचा नाहीये. त्याचं काम काय आहे? दिव्याचं दिव्याचं काम काय आहे? त्याच्या वाचून दुसरं काम आहे का? मग जर तो प्रकाश देण्याचं काम नाही करत तर तो दिवा काय कामाचा आहे? काहीच उपयोगाचा नाही. त्याने ही गोष्ट गाजवलीच पाहिजे, दिसलीच पाहिजे त्याच्या जीवनातून की तो दिवा आहे. ख्रिस्ती आहे तर तो ख्रिस्ती दिसलाच पाहिजे. तो ख्रिस्ती आहे तर त्याचं आचरण ख्रिस्ती असलं पाहिजे. तो ख्रिस्ती आहे तर त्याचं बोलणं ख्रिस्तासारखं असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. परंतु काही जण म्हणतात मला गरज नाहीये किंवा मला याची भीती आहे, मला त्याची भीती आहे.
मग प्रभूचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की जो माझा इतरांसमोर स्वीकार करणार नाही, मी त्याचा सुद्धा माझ्या देवदूतांसमोर, माझ्या पित्यासमोर, मी लोकांसमोर मी त्याचा स्वीकार करणार. केला पाहिजे का? केला पाहिजे का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला पत्नीचं स्वरूप त्याने दिलेलं आहे, पत्नीचा दर्जा त्याने दिलेला आहे मंडळीला. हालेलुया. मंडळी ही एक त्याची पत्नी आहे, ही त्याची वधू आहे, आणि वधूची इच्छा या स्वरूपाने त्याने दर्शवली की तिने तिचं काम निमूटपणे करावं, प्रकाश देण्याचं काम कायम करत राहावं. दिवा थोडा थोडा वेळ नाही पेटत बरं का, थोडा वेळ लागतो आणि परत बंद होतो असं नाही. तो सातत्याने जळत असतो, सातत्याने तो प्रकाश देण्याचं काम करत असतो. हालेलुया. कोणाला पटेल नाही पटणार. हालेलुया. कोणाला अंधार पाहिजे, कोणाला प्रकाश पाहिजे असं नाहीये. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं दुजाभाव तो करत नाही, सर्वांना सारखा तो प्रकाश देण्याचं काम करतो. कोणाला आवडतं मी ख्रिस्ती असणं, कोणाला आवडत नाही मी ख्रिस्ती असणं, तरी तो ख्रिस्तीच आहे. हालेलुया, हालेलुया. तो येशू ख्रिस्ताचा विश्वासणार आहे. बाह्य स्वरूपाने आपलं जीवन हे ख्रिस्ती दिसलंच पाहिजे, परंतु बाह्य स्वरूपाने जरी आम्ही ख्रिस्ती दिसतोय तर प्रियांनो, आमचं आचरण, आमचं वागणं, आमचं बोलणं सुद्धा ख्रिस्तीच असलं पाहिजे. हालेलुया. की लोकांनी फक्त आम्हाला बाह्य स्वरूपाने असं म्हणता कामा नये, किंवा फक्त इतकीच आमची ओळख राहता कामा नये की आम्ही ख्रिस्ती आहोत, किंवा आम्ही चर्चला जातो, आम्ही मंडळीमध्ये प्रार्थनेला जातो, इतकंच पुरे नाहीये. हालेलुया. म्हणजे मुळात आम्ही ख्रिस्ती असणं गरजेचं आहे, ख्रिस्ताचं असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणामध्ये, दुसरा भाग आम्हाला शिकायला मिळतो, जी शिकवण या ठिकाणामध्ये तेलाचा अर्थ अंतर्गत तयारी या संबंधीने आहे. हालेलुया. अंतर्गत तयारी. ज्या वेळामध्ये या मुख्य गाभाला आम्ही पाहतो की तेल या संपूर्ण दृष्टांताचा प्रियांनो जो गाभा आहे तो हा आहे की तेल. शहाण्यांकडे प्रियांनो अतिरिक्त तेल असायला पाहिजे होतं, परंतु ज्या मूर्ख आहेत त्या मूर्खांनी काय केलं, शहाण्यांकडे त्यांनी तेलाची मागणी केली. हालेलुया. शहाण्यांकडे अतिरिक्त तेल होतं आणि मूर्खांकडे अतिरिक्त तेल नव्हतं. म्हणजे अतिरिक्त तेल असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. हालेलुया, हालेलुया. आता गॅसची टंचाई आहे, बरोबर आहे. आपण अतिरिक्त व्यवस्था करून ठेवली की नाही, केली की नाही? एक्स्ट्रा गॅस सिलेंडर अनेक जणांनी भरून ठेवले, बरोबर आहे. त्याच्याहून काही जणांनी आणखी तयारी केली, शेगड्या सुद्धा घेऊन ठेवल्या, बरोबर आहे, लाकडी शेगड्या, बरोबर आहे. की अतिरिक्त जर तयारी नसेल तर ऐन वेळेला काय होईल, धावपळ होईल, सगळ्यांची गफलत होईल आणि सर्व भुके राहतील, बरोबर आहे. आणि म्हणून अतिरिक्त तयारी किंवा अतिरिक्त तेल या संबंधीने ज्या वेळामध्ये आम्ही वाचतो, ब्रदरला चांगलं माहिती आहे त्यांची किती धावपळ होते. ब्रदर एजन्सीमध्ये काम करतायत, जवळपास 2 महिन्यापासून फार त्रास त्यांना होतोय. परंतु आपण अतिरिक्त जर तयारी केली तर ही तयारी आम्हाला ऐन वेळेला आमची फजिती होऊ देत नाही. याच गोष्टीचा बोध या ठिकाणातून परमेश्वराचं वचन आम्हाला कळतं. सो तेल की अंतर्गत जी तयारी आहे या संबंधीने तेल की जे पवित्र आत्मा आणि त्याच प्रकारे प्रभू सोबतचं आपलं वैयक्तिक जे नातं आहे, वैयक्तिक जीवन या संबंधीचं आपलं जे नातं आहे याचं हे प्रतीक मानलं जातं. हालेलुया. पवित्र आत्मा आणि आपलं प्रभू संबंधीचं, प्रभू बरोबरचं वैयक्तिक आपलं जिवंत असं नातं. नातं अनेकांचं आहे, परंतु जिवंत नातं यामध्ये फरक आहे. हालेलुया, हालेलुया. घरामध्ये सुद्धा अनेक जण राहतात, परंतु जिवंत नातं कोणतं आहे, ज्या ठिकाणामध्ये रोज बोलण्याची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते, ज्या ठिकाणामध्ये एकमेकांचं सुख दुःख समजून घेतलं जातं, एकमेकांना विचारलं जातं, ते नातं कसं असतं,
जिवंत. हालेलुया, हालेलुया. आणि आठवड्यातून एकदाच परमेश्वराकडे यायचं, आठवड्यातून एकदाच वचन वाचायचं, आठवड्यातून एकदाच वचन ऐकायचं, आणि ते सुद्धा मोबाईल समोर. मग किती जिवंत ते नातं आहे आपल्याला माहिती आहे. हालेलुया, हालेलुया. अनेकांकडे पवित्र शास्त्र सुद्धा नाहीये, परंतु मोबाईल प्रत्येकांकडे आहे. अँड्रॉइड नसेल, साधा मोबाईल तरी आहे. हालेलुया, हालेलुया. तसं पवित्र शास्त्राबद्दल आहे का? साधं पवित्र शास्त्र नाहीये, मग थंब तर दूरच राहिला. हालेलुया. आमच्याकडे आमचं वैयक्तिक बायबल जर नसेल तर आम्ही ते वाचणार सुद्धा नाही. काही जण म्हणतात मोबाईलमध्ये बायबल आहे, आणि त्या मोबाईल मधलं बायबल कित्येक वर्ष झालेत की आपण ते उघडलं सुद्धा नाही. हालेलुया. परंतु असे अनेक ऍप आहेत की ते आम्ही रोज तासन तास पाहत बसतो. हालेलुया. म्हणजे पवित्र शास्त्र पवित्र आहे. हालेलुया. पवित्र शास्त्र पवित्र आहे, आणि मोबाईल किती पवित्र आहे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये तेलाच्या संबंधीने आम्ही पाहत असताना प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, हे आमचं वैयक्तिक नातं परमेश्वराबरोबर, प्रभू बरोबर असणं गरजेचं आहे. आणि ह्या नात्याला उसनं दिल्या जाऊ शकत नाही, उधार दिल्या जाऊ शकत नाही. पवित्र आत्मा इतरांना उसना दिल्या जाऊ शकत नाही. हालेलुया. ज्या प्रकारे दिवा जो आहे, म्हणजे बाहेरील जे आयुष्य आहे, तेला शिवाय तो पेटवल्या जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्या आत्मिक पवित्र आत्म्याशिवाय तो पेटवल्या जाऊ शकत नाही. जिवंत विश्वासाशिवाय तो दिवा पेटवल्या जाऊ शकत नाही. आम्ही प्रत्येक जण दिवा आहोत. हालेलुया. आणि आत्मिकरित्याचा जर आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नसेल, आमचं आत्मिक नातं प्रभू बरोबर जर दृढ नसेल, जिवंत नसेल, तर पियानो आमचा आत्मिक दिवा पेटवल्या जाऊ शकत नाही. अनेकांचे दिवे बंद व्हायला आलेत. हालेलुया. अनेक जण नामधारी ख्रिस्ती आहेत. हालेलुया. ही सत्यता आहे. पुढे आम्ही आणखी काही गोष्टी पाहणार आहोत या ठिकाणातून. ज्याच्याकडे केवळ बाह्य ओळख आहे, पण त्याच्या आत परमेश्वराच्या वचनाची, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही, तो ऐन वेळी टिकू शकणार नाहीये. काय होईल? तो विझून जाईल. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या आल्यात, अडचणी आल्या, दुःख आले, निराशा आल्या, तो व्यक्ती काय होतो? मग लगेच तुटायला लागतो, तो संपायला लागतो. त्याचा जो दिवा आहे तो दिवा बुझायला लागतो. कारण आत्मिकरित्या त्याचं नातं संबंध परमेश्वराबरोबर दृढ नाहीये. हालेलुया. ज्या व्यक्तीचं परमेश्वराबरोबर नातं दृढ आहे, त्याचं नातं जिवंत आहे, तो आपल्या बाह्य स्वरूपाच्या जीवनामध्ये सुद्धा तो लक्ष तो दिल्याशिवाय राहत नाही. तो आपल्या या तेलाला आणखी वाढवण्यासाठी तो काय करतो? प्रयत्न करतो की माझं परमेश्वराबरोबरचं जे नातेसंबंध आहे ते अधिक दृढ होईल. पवित्र आत्म्याचे वरदान मला माझ्या जीवनात मिळाले, ते आणखी कसे आणखी प्रबल होतील, आणखी ते परमेश्वराची जी पवित्र आत्म्याची वरदान आहे ते आणखी कसे वाढायला लागतील, त्याचे फळ माझ्या जीवनामध्ये दिलेले ते फळ आणखी कसे वाढायला लागतील, या सगळ्या गोष्टीकडे तो व्यक्ती काय करतो? केंद्रित असतो. हालेलुया. सो आतील ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अंतर्गत जी तयारी, ती अंतर्गत तयारी फार गरजेची आहे. त्याच्याशिवाय दिवा पेटवल्या जाऊ शकत नाही, दिवा प्रकाशित राहू शकत नाही, दिवा ज्वलंत राहू शकत नाही, आणि फार काळ तो टिकू शकत नाही. दिवा तर पेटेल सुरुवातीला, पर वो जल्दी बुझ जाएगा. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की या 10 कुमारिकांचा जो दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे, याच्यातून काही महत्वपूर्ण बोध तो आम्हाला करू इच्छित आहे. की पहिली गोष्ट आम्ही सज्जता या संबंधीने, या 10च्या 10 कुमारिकांना माहिती होतं की वर येणार आहे, परंतु त्यांना वेळ माहिती नव्हती. बरोबर आहे, त्यांना वेळ माहिती नव्हती, परंतु त्यांना माहिती होतं की वर येणार आहे. आता आम्हाला सुद्धा माहिती आहे की येशू येणार आहे, परंतु त्याचा वेळ माहिती आहे का? नाही.
हालेलुया. म्हणजे आम्हाला काय करायचंय? सज्ज राहायचंय, तयार राहायचंय. या ठिकाणामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, परंतु तो कधी येणार आहे हे माहिती नाही. परंतु आज आणि आत्ता आम्हाला तयार असणं आवश्यक आहे. काही जण म्हणतील नाही मी नंतर तयारी करेल. तो नंतर म्हणणार आहे ना, नंतरच. हालेलुया. त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू काय म्हणेल माहिती आहे? मी खचित तुला सांगतो की मला तुझी ओळख नाहीये, मी तुला ओळखत नाही. हालेलुया. मी तुला ओळखत नाही. हालेलुया. प्रभूने आपल्याला काय म्हणलं पाहिजे? आपल्याला प्रभूने काय म्हणलं पाहिजे? हालेलुया. प्रभूला आम्ही सामोरे जाण्यासाठी जर तयार आहोत तरच प्रभू आमचं स्वागत करेल. प्रभू त्याच वेळेस आम्हाला आलिंगन देईल. नसता प्रभू त्या व्यक्तीला म्हणेल मला तुझी ओळख नाहीये, मी तुला ओळखत नाही. हे फार दुःखदायक आहे. त्या एका शब्दामध्ये फार मोठ्या गोष्टी दडल्यात की जी वधू आयुष्यभर त्या वरासाठी ती सज्ज होती, तयार होती, त्या वराची ती वाट पाहत होती, परंतु ऐन वेळेला ती निभाव तिचा लागला नाही. मंडळीचं तसंच आहे, एका विश्वासणाऱ्यांचं सुद्धा तसंच आहे की आयुष्यभर जर आम्ही विश्वास केला, आयुष्यभर प्रार्थना केली, आयुष्यभर वचन वाचलं, आयुष्यभर वचनाचं मनन केलं, आयुष्यभर आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, परंतु अंतर्गत जी तयारी आहे ती अंतर्गत जर तयारी याकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर काय उपयोगाचं आहे? बाहेरून तर आम्ही सर्वांना दिसतोय ख्रिस्ती आहोत, बाहेरून तर सर्वांना दिसतो की आम्ही मंडळीमध्ये दर रविवारी जातो, वेगवेगळ्या सभेला जातो, परंतु अंतर्गत तयारी काय आहे? आमचं जिवंत नातं परमेश्वराबरोबर आहे का? आमचं आत्मिक रित्याचं नातं परमेश्वराबरोबर आहे का? ते अंतर्गत जर तयारी नाहीये, आमच्या कुप्पीमध्ये तेल नाहीये, आमच्या दिव्यामध्ये जर तेल नाहीये तर काय उपयोग आहे? हा दिवा किती जरी आता ज्वलंत राहिला, किती जरी तो प्रकाशित राहिला, किती जरी ते आता पेटलेला आहे, परंतु ज्या वेळामध्ये तो वर येणार आहे त्याला सामोरे जाण्यासाठी हा दिवा जर तयार नसेल तर काय उपयोगाचं? हालेलुया. म्हणून आत्ताच तयार व्हायचंय. आत्ताच आम्हाला वेळ आहे, आत्ताच आणि आजच. कारण आम्हाला माहिती नाहीये की तू कधी येणार आहे, परंतु ही एक गोष्ट निश्चित आहे की तू येणार आहे, नक्की येणार आहे. यावरती आम्ही विश्वास करतो. तो नक्की येणार आहे, कारण त्याने त्या प्रकारचा आम्हाला विश्वास दिलेला आहे. त्याने वादा केलेला आहे की मी परत येईल. हालेलुया. हालेलुया. सो त्यानंतर दुसरी गोष्ट आम्हाला बोध आहे ती म्हणजे वैयक्तिक तयारीची. हालेलुया. की ज्या वेळामध्ये मूर्खांनी शहाण्यांकडे तेल मागितलं तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांना नाकार दिला. बरोबर आहे. तेल हे आशीर्वाद आणि पवित्र आत्म्याला दर्शवणारे आहे की जे इतरांना उधार किंवा उष्ण दिल्या जाऊ शकतच नाही. दिल्या जाऊ शकता का? तुमचे आशीर्वाद तुम्ही कोणाला देऊ शकता थोड्या वेळासाठी? तुमच्याकडे पवित्र आत्म्याची जी कृपादान आहे ते तुम्ही कोणाला उष्ण देऊ शकता? हे वैयक्तिक आहे, पर्सनल आहे. पर्सनल. माझं आहे तर माझंच आहे, माझ्या पत्नीचं आहे तर माझ्या पत्नीच आहे, माझ्या लेकरांचे तर त्यांचेच आहेत, माझ्या आई वडिलांकडे आहे तर फक्त त्यांच्याकडेच आहेत. ते त्यांची प्रत्येकांचे प्रत्येक व्यक्तीची ही वैयक्तिक आहे. आणि देवाबरोबरचं नातं हे वैयक्तिक असतं. आई वडील असतील किंवा मित्र असतील किंवा मंडळीतील लोक असतील, हे आपल्यासाठी परमेश्वरासमोर प्रभू समोर उभं राहू शकत नाही. उभं राहू शकत नाही. ज्याला त्याला उभं राहावं लागणार आहे. ज्याला त्याला आपल्या आत्मिक तयारीनिशी, आत्मिक वरदानाने, आत्मिक कृपादानाने, आपल्याकडे असलेले आशीर्वाद असतील, पवित्र आत्म्याचे कृपादान असतील, आपलं नातेसंबंध जे वैयक्तिक जिवंत प्रभू बरोबर आहे ते नातेसंबंध घेऊन त्याच्या समोर उभं राहायचंय. आणि जर ते जिवंत नाहीये, जर ते वैयक्तिक नातेसंबंध आमच्या बरोबर, आमचे प्रभू बरोबर नाहीये, तर पियानो आम्ही आमच्या प्रभू समोर उभे राहू शकत नाही. आम्हाला आमचे वैयक्तिक विश्वास, वैयक्तिक प्रार्थना की जे तेल जोपासावं लागतं प्रियानो, त्या स्वरूपाने की त्या 5 जणींनी आपल्या जवळ तेल जोपासलं, सांभाळलं त्यांनी तेल. आणि ज्या मूर्ख होत्या त्या 5 जणींनी, त्यांना काय वाटलं
की तेलाची गरज नाही, दिवे आहेत ना ते आपल्याला पुरे आहेत, वर लगेच येईल. हालेलुया, वर लगेच आहे. आणि म्हणून काय जास्त वचन वाचायचंय, कशाला जास्त प्रार्थना करायची आहे, काय आवश्यकता आहे? एक सभा होते ना, ठीक आहे. महिन्यातून एकदा होते ना प्रभोजन, ठीक आहे. काय जास्त करायचं, काय जास्त प्रार्थना करायची गरज आहे, काय वचनाचं जास्त मनन करायची गरज आहे? जास्त जास्त जास्त, मग जास्त ते होऊन जातं, ते म्हणजे नरकाचा तो वाटेकरी. हालेलुया, हालेलुया. म्हणून अनेक जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अनेक जण देवाचं वचन वाचन करणं असेल, मनन करणं असेल किंवा त्याचा अभ्यास करणं असेल, या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आणि त्या कारणाने प्रियांनो, जे परमेश्वराबरोबर प्रभू बरोबर जे वैयक्तिक जिवंत नातं प्रस्थापित करायचं ना, ते नातं तयार होतच नाहीये. आमचं वैयक्तिक तयारी आम्हाला करणं गरजेचं आहे. जर वैयक्तिक तयारी नाहीये तर तो आपल्याला सोबत घेऊन जाणार नाहीये. स्पष्ट आहे. वचनात काय म्हणलं माहिती का? त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. हे ऐकायला किती जणांना आवडेल? हे ऐकायला किती जणांना आवडेल? नाही आवडणार? मग आताच वैयक्तिक तयारीला लागा. पत्नी प्रार्थना करताय तर ती तिच्यासाठी आहे, पती प्रार्थना करतो तो त्याच्यासाठी आहे, लेकरं प्रार्थना करताय ते स्वतःसाठी आहे, आई वडील प्रार्थना करताय ते स्वतःसाठी आहे. आमचं वैयक्तिक नातं प्रभू बरोबर असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. काही जण म्हणतात, हा आमच्या घरातले हे प्रार्थना करतात, फार चांगली प्रार्थना करतात, ते त्यांचे वैयक्तिक नाते झाले परमेश्वराबरोबर. हालेलुया, हालेलुया. काही जण म्हणतात, आमच्या कॉलनीमध्ये आमच्या शेजारीच चांगली प्रार्थना करतात, त्यांचं नातं आहे परमेश्वराबरोबर चांगलं. प्रभू त्यांना म्हणणार नाहीये की मी तुम्हाला ओळखत नाही. हालेलुया. आमचं नातं परमेश्वराशी वैयक्तिक नातं आहे का? हालेलुया. मी सुद्धा तुमच्यासाठी मध्यस्थी नाही करू शकत, आणि माझ्यासाठी सुद्धा कुठला सेवक मध्यस्थी नाही करू शकत, कोणीच नाही करू शकत. मंडळीतील कुठला व्यक्ती सुद्धा आपल्यासाठी मध्यस्थी किंवा प्रभू समर्थ उभा नाही राहू शकत. एक पती पत्नीसाठी, एक पत्नी एक पतीसाठी उभा नाही राहू शकत. स्वतः प्रत्येक व्यक्तीला प्रभू समोर उभा राहावं लागणार आहे, सामोरं त्याला स्वतः जावं लागणार आहे. हालेलुया. आणि सामोर तोच जाऊ शकतो की ज्याच्या दिव्यामध्ये तेल आहे आणि ज्याच्या कुपीमध्ये तेल आहे. हालेलुया. दिवा विझायला लागला तर त्या मालकाला जाणवतं, समजतं की या दिव्यातलं तेल कमी होतंय, म्हणजे तो काय करतो, आपल्या कुप्पीतलं तेल त्याच्यामध्ये ओतायला लागतो. हालेलुया. आपल्याकडे जी कुप्पी आहे ना, या कुप्पीतून ते तेल त्याच्यामध्ये ओतल्या जातं. वचनाचं, आत्म्याचं ते तेल त्याच्यामध्ये ओतल्या जातं की जो दिवा आहे, विश्वासाचा दिवा बुझायला लागतो. आणि वचनाचा तो प्रियांनो, ते जे तेल आहे ते तेल आमच्या विश्वासाला बुजू देत नाही. आमच्याकडे तेल आहे का? आमच्या प्रत्येकांकडे वैयक्तिकरित्या तेल आहे का? हालेलुया. आणि जर ते आत्मिकरित्याचं तेल आमच्या जीवनामध्ये, अंतर्गत जर तयारी आमच्या जीवनामध्ये नाहीये, तर प्रभू स्पष्ट म्हणेल, मी तुला ओळखत नाही. ही गोष्ट प्रियांनो सामान्य गोष्ट नाहीये. हा शब्द ऐकणं फार त्रासदायक शब्द आहे की ज्या प्रभू समोर आम्ही नित्य आहोत, ज्या प्रभू समोर आम्ही कायम आहोत, तो प्रभू जर आम्हाला म्हणेल मी तुला ओळखत नाही, ही गोष्ट फार त्रासदायक आहे. एका पत्नीला एक पती ज्या वेळामध्ये म्हणतो मी तुला ओळखत नाही, ती जी वेदना आहे ना, ती वेदना ती पत्नी समजू शकते. एका मुलाला एक बाप म्हणतो मी तुला ओळखत नाही, ती वेदना त्या मुलाला माहिती आहे. म्हणून ही गोष्ट फार त्रासदायक आहे. आज आम्हाला तयारीची वेळ आहे. आज आम्हाला वैयक्तिक नाते संबंध त्या प्रभू बरोबर जोपासणं, त्याच्याबरोबर दृढ करणं आवश्यक आहे. कारण आज आम्ही तयार नाही झालो तर परत ही संधी नाहीये.
ही संधी त्याने आज आम्हाला दिलेली आहे, कारण आम्हाला त्याने दिवा, त्याने दीपक आमच्या ठाई त्याने दिलेला आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे वेळेचं महत्व आणि उशीर या संबंधीने. वराला येण्याचा उशीर झाला तेव्हा सर्वांनाच झोपा लागल्या होत्या. वचनात या ठिकाणामध्ये मी पाहतो की वचन 3 मध्ये, कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही, शाण्याने आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. वचन 5, मग वराला विलंब लागला. काय झालं वराला? व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. म्हणजे सर्वच्या सर्व 10 कुमाऱ्या झोपल्या, 10च्या 10 झोपल्या. जागे व्हा, 10च्या 10 झोपल्या. प्रभूला यायला वेळ आहे, प्रभू येणारच आहे, तो नक्की येणार आहे. कारण त्याने वचन दिलंय, त्याने आम्हाला प्रत्येकांना एक अभिवचन दिलंय की मी येणारच आहे, मी परत येतो, हे त्याने सांगितलेलं आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. आणि देवदूत सुद्धा या गोष्टीची साक्ष देतात की जसं तुम्ही त्याला जाताना पाहतात तसा तो परत येणार आहे. जरा जोरदार टाळा प्रभूसाठी. देवदूतांनी साक्ष दिली, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टीचं आम्हाला वचन दिलं, आणि त्याच प्रकारे प्रेषितांनी सुद्धा सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. वचन सुद्धा आम्हाला या गोष्टीची प्रियांनो मांडणी देतं की आम्हाला प्रत्येकांना त्याचं अभिवचन तो देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. योहानाला सुद्धा आत्म्यातून या गोष्टी स्पष्ट झाल्या आणि प्रभूने म्हणलं मी लवकर येतो, पहा मी लवकर येतो. सो या सर्वांना झोप लागली. हालेलुया, हालेलुया. या सर्वांना झोप लागली. म्हणजे त्या विसरल्या का? या 10च्या 10 विसरल्या का? विसरल्या नाही. वर येणार आहे ह्या गोष्टी विसरल्या नाही. आज मंडळी सुद्धा विसरत नाही की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, विसरत नाही. त्यांना आठवण आहे की प्रभू लवकर येणार आहे, हे विसरत नाही. परंतु ज्या शहाण्या आहेत, ज्या मूर्ख आहेत, यांच्यामध्ये फरक आहे. शहाण्यांनी काय केलं? आपले दिवे सुद्धा प्रकाशित ठेवले, ते ज्वलंत ठेवले. आणि ज्या मूर्ख आहेत त्या मूर्खांनी काय केलं? आपले दिवे सुद्धा त्यांनी ज्वलंत ठेवले, प्रकाशित ठेवले, परंतु आपल्या बरोबर त्यांनी तेल घेतलं नाही. शहाण्यांनी आपल्या बरोबर तेल घेतलं, कारण त्यांना माहिती होतं की वर यायला, वर तर येणार आहे, परंतु कोणत्या वेळात येणार आहे माहिती नाहीये. हालेलुया. विचार करूयात की त्या संध्याकाळच्या वेळामध्ये त्या वराला सामोरे गेले असतील. संध्याकाळी त्या ठिकाणामध्ये, त्या भागामध्ये त्या गेल्या असतील आणि त्या ठिकाणामध्ये त्यांना रात्र झाली असेल वर यायला. मुळामध्ये त्याला यायला वेळ झालेला नाहीये. ज्या समयात तो येणार होता त्याच समयामध्ये तो वर आला. प्रभूला ज्या समयामध्ये यायचंय त्याच समयामध्ये तो येणार आहे. अनेक जण म्हणतात की तो विलंब करतोय. विलंब तो करत नाही, तर तो आमचं सहन करतोय. कारण त्याची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये. त्याची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती तारला जावा, प्रत्येक व्यक्ती प्रभू समोर आपले गुडघे त्याने टेकावे, प्रत्येक जिभेने कबूल करावं की येशू प्रभू आहे, प्रत्येक मुखाने कबूल करावं की येशू प्रभू आहे, प्रत्येकाने विश्वास करावा की तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे. यासाठी तो प्रत्येकांना संधी देत आहे, तो वेळ देत आहे, तो विलंब करत नाहीये. त्याने विलंब केलेला नाहीये. तर आज सुद्धा तो तयारीसाठी आम्हाला वेळ देतोय. उशीर होत आहे, पण काळात संयम ठेवणं आणि विश्वास ढळू न देणं हेच आपलं खरं आव्हान आपल्या आत्मिक जीवनामध्ये आहे. प्रिय, उशीर होत असेल असं वाटत असताना आम्ही सज्ज राहतो आणि तोच खरा शहाणा व्यक्ती ठरू शकतो. उशीर होतोय परंतु तो सज्ज आहे. ज्या शहाण्या कुमारिका होत्या यांच्याबद्दल सांगितलंय. मग वराला विलंब झाला व त्या सर्वांना डुलक्या लागल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. त्यांचं काम काय होतं? वराला सामोरं जायचं. आपलं काम काय आहे?
वराला सामोरं जायचंय. हालेलुया. त्या वराला जो जो सामोरं जाईल, वचन पुढे काय सांगतं, मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. सर्वच्या सर्व, दाहीच्या दाही त्यांनी काय केले, आपले दिवे नीट करू लागले. तेव्हा मूर्खांनी शहाण्याला म्हणले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. हालेलुया. शेवटच्या वेळामध्ये जसा प्रभू दिसेल, हालेलुया, प्रभू दिसेल, अनेक जण म्हणतील आम्हाला तुमच्या बरोबर घ्या, आम्हाला तुमच्या बरोबर येऊ द्या, आम्हाला तुमच्याकडून उसणं द्या. आम्ही कोणाला काही देऊ शकत नाही, आमच्या आत्म्यातून आम्ही कोणाला देऊ शकत नाही, आमचे आशीर्वाद आम्ही इतरांना देऊ शकत नाही, आमच्याकडे असलेल्या पवित्र आत्म्याचे कृपादान वरदान फळ आम्ही इतरांना देऊ शकत नाही. ज्याच्याकडे आहे तो तसाच घेऊन त्या प्रभूला सामोरे जाण्यासाठी तो असणार आहे. म्हणून आमच्याकडे अतिरिक्त तेल असणं गरजेचं आहे. आमच्या कुपीमध्ये ते तेल असणं गरजेचे. ती आत्म्याची कुपी आम्ही सज्ज करतोय का? हालेलुया. ती आमची आत्म्याची कुपी भरलेली आहे का? त्या ठिकाणामध्ये मी पाहतो की तेव्हा मूर्खांनी शहाण्याला म्हणले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहे. पण शहाण्याने उत्तर दिले, कदाचित आम्हाला व तुम्हालाही पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतःच विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्या बरोबर आत लग्नास गेल्या आणि दार 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 बंद होण्या अगोदर, दार उघडण्या अगोदर आणि दार बंद होण्या अगोदर आम्हाला पूर्ण तयारी करणं गरजेचं आहे. हालेलुया. तो बंद होण्या अगोदर उघडणार आहे आणि उघडेल त्या वेळामध्ये ज्याची तयारी ना तोच आत घेतल्या जाईल लग्नासाठी. हालेलुया. आणि ते लग्न कोणाचं माहिती आहे? कोकऱ्याचं लग्न आहे. त्या कोकऱ्याचं लग्न आहे, त्या वराचं वधू बरोबर लग्न आहे. हालेलुया. जी वधू तयार आहे त्या वधूचं त्या वराबरोबर लग्न होणार आहे. परंतु जर ती कुमारी आहे, तिच्याकडे तिची जे दिवे आहे जर ते विझले गेले तर ती वराला सामोरे नाही जाऊ शकत. तिच्या दिव्यामध्ये जर भरपूर तेल आहे आणि तिच्या कुपीमध्ये पुष्कळ तेल आहे तर अशीच कुमारिका, अशीच मंडळी, असाच प्रत्येक व्यक्ती त्या वराला सामोरं जाऊ शकेल. आज तुमच्याकडे अतिरिक्त तेल आहे का? जर तुमच्या प्रियजनांना प्रभू असं म्हणेल की मी तुला ओळखत नाही, प्रियानो, ही गोष्ट आम्हाला फार त्रासदायक आहे. त्यावेळामध्ये आम्ही त्या भावना नसणार, परंतु आता आमच्यासाठी त्या भावना आहेत. त्या संबंधीने पत्नी असेल, पती असेल, लेकर असेल, आई वडील असेल, आपले नातेवाईक असतील, यांच्या संबंधीने आता ती भावना आमच्या जीवनामध्ये आहे. आता आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो, त्यांच्यासाठी मध्यस्थी करू शकतो, आम्ही त्यांना सांगू शकतो. ते ऐकायचं नाही ऐकायचं ते काम त्यांचं आहे, परंतु त्यांच्यासाठी मध्यस्थी करणं आमची जबाबदारी आहे. त्यांना सांगणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि जर आता ती तयारी नाही होत तर ती तयारी कधी करणार? कधी करणार? कारण वर नक्की येणार आहे, तो आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी नक्की येणार आहे, परंतु तो कोणत्या वेळात येणार आहे हे आम्हाला माहिती नाहीये, परंतु तो नक्की येणार आहे. हालेलुया. हालेलुया. जसं एका विवाहाचा वेळ निश्चित असतो, एका विवाहाची तारीख निश्चित असते. कधी कधी मागच्या आठवड्यात आम्ही एका ठिकाणामध्ये लग्नाला गेलो. पत्रिकेवरती वेळ होती 12:30 आणि लग्न किती वाजता लागलं माहितीये? 5 वाजता. हालेलुया. म्हणजे त्या दिवशी लग्न होणार आहे, निश्चित आहे. वेळ मागे पुढे आहे. त्याच प्रकारे प्रभू येणार आहे हे निश्चित आहे, निश्चित आहे.
आम्ही त्याच्याबरोबर घेतले जाणार आहोत की नाही याच्यासाठी आज आम्हाला तयारी करायची. आज आमचे दिवे आम्हाला पेटत ठेवायचे. आज आमचे दिवे, आमच्या दिव्याबरोबर आम्हाला आमच्या कुपीमध्ये अतिरिक्त तेल आम्हाला आमच्या बरोबर घ्यायचंय. आम्हाला आमच्या दिव्याचा अर्थ प्रियांनो या ठिकाणामध्ये मी पाहिला की बाह्य स्वरूपाने इतरांना साक्ष समजली पाहिजे की मी ख्रिस्ती आहे. अंतर्गत आमच्या तेलाला प्रियांनो आम्ही तयार केलं पाहिजे की आम्ही अंतर्गत प्रियांनो आमची कुपी पूर्णपणे काठोकाठ भरलेली पाहिजे. जर आज नाहीये तर परत वेळ नाहीये. आज अनेक जण या गोष्टीबद्दल सिरियस नाहीये, परंतु एक जरी व्यक्ती या ठिकाणामध्ये सिरियस झाला तरी प्रियांनो या वचनाने प्रभूने त्या व्यक्तीला तारलंय, त्या व्यक्तीला परमेश्वराने आशीर्वादित केलं हे मी समजेल. हालेलुया. कारण प्रभूची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, प्रत्येक व्यक्ती तारला जावा हीच प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जो प्रकाशित दिवा आहे तो प्रकाशित दिवा आपल्या स्वतःला तर तो प्रकाशित ठेवतोच, परंतु आपल्या बरोबर इतरांना सुद्धा तो प्रकाश देतो. इतरांना सुद्धा तो पेटवायला लागतो आणि इतरांना पेटवत तो आपल्या सोबत आपल्या कुपीमध्ये सुद्धा पुष्कळ तेल तो साठवून ठेवतो. हालेलुया. आम्ही शहाणा एक दीपवृक्ष आम्ही बनावं, एक शहाणी एक कुमारिका आम्ही बनावी ही प्रभूची इच्छा अपेक्षा या वचनातून आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल, तुमची आत्मविनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 777-6837-128 या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती नक्की आम्हाला कळवा. आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करू. त्याचप्रकारे तुम्ही जीजस लव्स प्रेयर सेंटरला तुम्ही भेट द्या आणि या ठिकाणामध्ये सुद्धा तुमच्यासाठी आम्ही नक्की वैयक्तिकरित्या प्रार्थना करू. त्याचप्रकारे परमेश्वर जो तुम्हाला प्रेरणा देत आहे या सेविकायला मदत करण्यासाठी, आर्थिक असेल, प्रार्थनेची असेल, तर नक्की तुम्ही या सेविकाईसाठी तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि तुमची आर्थिक मदत या सेविकायला तुम्ही करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत देऊ शकता. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.